छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। देवा भाऊ तुम आगे बढ़ो, देवा भाऊ तुम आगे बढ़ो। देवेंद्रजी व्यासपीठावर आलेले आहेत। अतिशय थोडक्यात 2 मिनिटांमध्ये मी माझं बोलणं संपवणार आहे। मी आपल्याला सांगत होतो की इचलकरंजीला देवेंद्रजींच्या उपस्थितीत देवेंद्रजींचा जो रोड शो झाला तो आजपर्यंत माझ्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये मी इतका मोठा रोड शो पाहिलाच नाही। एकन एक इचलकरंजी शहरातला माणूस, महिला, मुलं रस्त्यावर उतरले होते। असा एक झंझावात माननीय देवेंद्रजींचा चाललेला आहे, जो नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने पाहिला। आणि त्यामुळे 288 नगरपालिका नगरपंचायतीमधल्या 129 नगरपालिका नगरपंचायती आपण जिंकल्या। आज दिवसभरामध्ये संभाजीनगर, परभणी, नांदेड अशा 3 सभा करून देवेंद्रजी आज आपल्यामध्ये उपस्थित झाले। आणि त्यामुळे 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं सरकार या पुणे शहरामध्ये प्रस्थापित व्हावं, स्थापन व्हावं। भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी व्हावा, यासाठी माननीय देवेंद्रजींना आम्ही सर्व पुणेकरांनी विनंती केली, तुम्ही या ठिकाणी सभेला यायला पाहिजे। व्यासपीठावर अनेक मंडळी उपस्थित आहेत, त्यांच्या उल्लेखामध्ये वेळ न घालवता माननीय देवेंद्रजी राज्याच्या रणरागिणी, ज्यांचा झंझावात हा आपण त्या ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी पाहतो, अशा राज्याच्या मंत्री माननीय पंकजाताई मुंडे, केंद्रीय मंत्री आणि आपले पुण्याचे खासदार, आपल्या सगळ्यांचे मित्र मुरलीधरांना मोहोळ, सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, मी फक्त एकाच मुद्द्यावर या ठिकाणी बोलायला उभा राहिलो। गेले 2 दिवस या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा 5 वर्ष पिंपरी चिंचवड मध्ये आणि पुण्यामध्ये सरकार भाजपचं आहे आणि काही विकास झाला नाही असं म्हणाले। सरकार तर पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं पहिल्यांदा झालं, त्याच्या आधी वर्षानुवर्ष तुमचंच होतं ना। मग तुम्हाला विकास करायला थांबवलं कोणी? तुमचे हात बांधले कोणी? 2 मित्र एकमेकाला विचारत होते, भाऊ विकास म्हणजे काय रे भाऊ? तर तो दुसरा म्हणाला, विकास म्हणजे न दिसणारी गोष्ट। मग तो म्हणाले, निवडणुका आल्यानंतर सगळे जण मत द्या आम्ही विकास करू, मत द्या आम्ही विकास करू का म्हणतात? तो दुसरा मित्र म्हणाला, निवडणुका आली की विकासच नाही महाविकास म्हणतात। तर अशी महाविकास आघाडी आता विकास करायला समोर आली। 2004 ते 14 अजित पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री, 2019 ते 24 अजितदादा हे जिल्ह्याचे पालकमंत्री, वर्षानुवर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये यांचं सरकार, आणि हे प्रश्न विचारतायत की 5 वर्षात तुम्ही काय केलं? 5 वर्षात आम्ही काय केलं त्याची मोठी यादी माझ्या आधीच्या वक्त्याने वाचली। चांदणी चौकातल्या 6 लेन पासून 24/7 पासून 11 STP पूर्ण होत आले की ज्यामुळे 100 लिटर पाणी आपण वापरलं तर 80 लिटर पाणी पुन्हा वापरता येईल, अशा 1800 कोटीच्या STP पासून मेट्रो पासून मोठी यादी आहे, माझ्या आधीच्या वक्त्यांनी ती वाचली। आणि त्यामुळे अजित दादा या शहरातली जनता खुळी नाही, तुम्हाला जबाब द्यावा लागेल की तुम्ही काय केलं। तुम्ही असतानाच्या काळामध्ये या शहरामधले फ्लायओव्हर ब्रिज तुम्ही केले, या शहरामध्ये मेट्रो तुम्ही केली। एकच उल्लेख करून मी माझं बोलणं संपवेन की 2001 ला तुम्ही इथल्या स्थायी समितीमध्ये मेट्रोची मंजुरी घेतली। 2001 ला 2001 नंतर मेट्रो ही माननीय पंतप्रधान मोदीजींच्या पंतप्रधान होण्यानंतर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी झाल्यानंतर 2017 ला सुरू झाली। मग तुम्ही 1 ला काय नुसता ठराव करून लोकांच्या तोंडाला कागद चिकटवला काय? मेट्रो सुरू झाली, मेट्रोचे सगळे टप्पे पूर्ण झाले, जवळजवळ 2.25 लाख लोक रोज मेट्रोने प्रवास करायला लागली। मेट्रोचे जे टप्पे मंजूर आहेत ते पूर्ण होता होता
8 लाख लोक मेट्रोने प्रवास करणार आहेत. मग मेट्रो तुम्ही 2001 पासून 2017 पर्यंत करू शकला नाहीत. चांदणी चौकातलं ट्रॅफिक 6 लेन करून संपू शकला नाहीत. 24/7 करू शकला नाहीत. STP करू शकला नाहीत. तर तुम्ही जो प्रश्न विचारताय की तुम्ही 5 वर्षात काय केलं, सर्वसामान्य माणूस तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की तुम्ही काय केलं, की इतके वर्ष पालकमंत्री होता आणि या राज्याचे वेगवेगळ्या खात्याचे मंत्री होता. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना आम्ही पुण्यासाठी काय केलं आणि आमची व्हिजन काय, आम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे हे सांगण्यासाठी देवेंद्रजी आले आहेत. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की आता खरी सभा तापायला लागली. पंकजाताई आलेल्या आहेत, त्याही बोलतील. पंकजाताईंचा एक फार मोठा चाहता वर्ग महाराष्ट्रात आहे, पुण्यात आहे, पिंपरीत आहे. आमचे मुरलीधर अण्णा बोलतील आणि आपण सगळेच जण देवेंद्रजीचं भाषण ऐकायला उत्सुक आहोत. 2025च्या 2026च्या ह्या निवडणुका 15 तारखेला होणार आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी आणि RPIच्या कॅन्डिडेटना आपण विजयी करायचंय आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार या पुणे शहरात स्थापन करायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर सर्व उमेदवार